नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणी विमलला घेऊन नित्याच्या रूममध्ये येते. तिला ती कुंडी दाखवते आणि म्हणते की बघा आई, ही आपल्या घराची राख रांगोळी करायला आली आहे. या कुंडीमध्ये माती नाही तर तिने राख ठेवली आहे. त्यावर नित्या म्हणते की काय झालं मग? पाहुणी म्हणते की तू या घरामध्ये वैराग्य आणणार आहेस. नित्या म्हणते की हे भस्म म्हणजे महादेवाचा प्रसाद आहे आणि हे वैराग्याचं तर प्रतीक आहेच, पण हे पावित्र्याचं सुद्धा प्रतीक आहे, म्हणून तर आपण ते भस्म कपाळाला लावतो ना. त्यावर पाहुणी म्हणते की हे सर्व आम्हाला सांगायसाठी आहे, आम्ही काही वेडे नाहीये. आणि असं म्हणून ती विमलला म्हणते की तुम्ही हिला सून म्हणून स्वीकारलं नाही ना, म्हणून ही आपल्या घराचा सर्वनाश करायला निघाली आहे. पाहुणी विमलला म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता हे सर्व बाहेर टाकून द्या. त्यावर नित्या म्हणते की असं नाही करू शकत. पाहुणी म्हणते की थांब, मीच माझ्या हाताने ही कुंडी घराबाहेर फेकून देते. आणि ती कुंडी उचलते आणि बाहेर फेकायला लागते. तोच तिचा हात आदिराज धरतो. आदिराज पाहुणीच्या हातातून ती कुंडी घेतो. पाहुणी म्हणते की आदिराज, कशाला हातात घेतली आहे ती कुंडी? घे आणि बाहेर फेकून दे. त्यावर नित्या आश्चर्याने पाहतच असते. आदिराज पाहुणीवरती खूप जोरात ओरडतो आणि नित्याजवळ येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. हे पाहून विमल आणि पाहुणी दोघेही आश्चर्यचकित होतात. आदिराज म्हणतो की या स्वप्नात सुद्धा या घराचा वाईटाचा विचार त्या करणार नाहीत. इतकंच काय, मी जर या घराच्या वाईटावर उठलो ना तर त्या माझीही गय करणार नाहीत. इतका विश्वास आहे माझा त्यांच्यावरती. आणि हे ऐकून विमल आणि पाहुणी तिथून निघून जातात. आदिराज नित्याला म्हणतो की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत ही कुंडी कुठेही जाणार नाही आणि मी आहे तुमच्यासोबत. इकडे नित्या विचार करत बसलेली असते की मोरपीस जयदीप आणि गौरीच्या प्रेमाचं प्रतीक. उद्या दिव्याची अमावस्या आहे आणि उद्यापर्यंत या संकेताचा अर्थ मला लावायलाच हवा. त्यावेळी तिला पाहुणीसोबत झालेला वाद आठवतो आणि तिला हेही आठवतं की भस्म म्हणजे वैराग्य आणि पावित्र्याचं प्रतीक आणि भस्म म्हणजे महादेव. मग याचा महादेवाशी काही संबंध आहे का, असा ती विचार करत असते. तितक्यात आदिराज तिथे येतो. आदिराज म्हणतो की नित्या मॅडम, खूप रात्र झाली आहे की झोपा की आता, काय विचार करत आहात? त्यावर नित्या म्हणते की आदिराज, तुम्हाला सकाळी वाचवल्याबद्दल थँक्यू. त्यावर आदिराज म्हणतो की थँक्यू कशाला म्हणताय, नवराच आहे ना मी तुमचा. मग मी नाही वाचवणार मग कोण वाचवणार? मग त्यावेळेस त्या पुन्हा म्हणते की हो, नवराच आहेस तू माझा. आदिराज म्हणतो की ठीक आहे, झोपा आता शांत आणि दरवाजे लावून घ्या. त्यावर नित्या आदिराजला थांबवते आणि म्हणते की तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेला होता ना. त्यावर आदिराज म्हणतो की कोणता डोळा? मग नित्या इकडचा असं सांगते आणि त्यावेळेस म्हणतो मला तर काही दिसत नाहीये. मग नित्या म्हणते की अरे, तुझ्याच डोळ्यातला कचरा तुला कसं दिसणार, ये इकडे. नित्या आदिराजला बसवते आणि त्याच्या डोळ्यामध्ये फुंकर मारते आणि त्याच्या डोळ्यामध्ये एकटक बघत असते. तितक्यात सावरी तिथे येते आणि जोरात ओरडते की दाद्या. आदिराज म्हणतो की ओरडायला काय झालं तुला? मग सावरी म्हणते की दार बंद करायला काय झालं तुला? आदिराज म्हणतो की माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं होतं म्हणून नित्या मॅडम डोळ्यामध्ये फुंकर मारत होत्या. सावरी म्हणते की आता काही नाही ना तुझ्या डोळ्यामध्ये? वर नित्या विचारते की तुझं काही काम होतं का? त्यावर सावरी म्हणते की माझं तुमच्याकडे कशाला काही काम असेल, माझं दाद्याकडे काम आहे. आणि असं म्हणून त्याला बँकेत जाण्याची आठवण करून देते. आदिराज हो म्हणतो आणि जा झोपायला असंही म्हणतो. त्यावर सावरी निघून जाते. आदिराज त्याचा डोळा उघडझाक करून बघ, खरंच की काहीच नाही डोळ्यामध्ये, असं म्हणून तुम्ही फुंकर मारली म्हणून निघून गेलं असेल, असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. रात्री आदिराज झोपलेला असतो आणि एक जण चोर पावलांनी आतमध्ये येतो. त्यावेळेस नित्या गाढ झोपेमध्ये असते. तेव्हा ती व्यक्ती आपल्या हातातली कुंडी बदलते आणि नित्याची कुंडी हातामध्ये घेऊन निघून जाते. जाताना मात्र दरवाजाचा आवाज होतो आणि त्या आवाजाने नित्या उठते आणि कोण आलं आहे हे पाहण्यासाठी बाहेर पडते. इकडे शालिनी जागीच असते. सोमनाथ तिला विचारतो की तुम्ही अजून झोपल्या का नाही? त्यावेळेस शालिनी म्हणते की मला भूतकाळाची सावली दाटून आली आहे असं वाटत आहे. 25 वर्षापूर्वी चंद्रसेन स्वामींनी नित्याला असंच एक कार्य सांगितलं होतं आणि त्यामुळेच माझ्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला होता. आणि आश्रयने सांगितल्याप्रमाणे चंद्रसेन परत आला आहे असंच वाटते मला. त्यामुळेच मी ती कुंडी गायब करायला सांगितली आहे आणि एव्हाना ती कुंडी गायबही झाली असेल. आता इकडे आणखी एक माणूस खिडकीच्या मार्गाने नित्याच्या खोलीमध्ये घुसतो. तिथे असलेल्या मोरपिसाची कुंडी उचलतो व बाहेर पडतो. त्यावेळी त्याचा आवाज होतो आणि त्या आवाजाने आदिराज उठतो आणि आतमध्ये येऊन बघतो तर त्या ठिकाणी नित्या नसते आणि तो अतिशय घाबरतो. इतक्या रात्री नित्या मॅडम कुठं गेल्या असतील यामुळे तो खूप घाबरून जातो. इकडे नित्या त्या माणसाचा पाठलाग करते की ज्याने ती कुंडी चोरलेली असते.
तिला पाहता क्षणी असं वाटतं की ती एक मुलगी आहे आणि जेव्हा ती तोंडावरचा कपडा काढते तेव्हा तिला तिथं लक्ष्मी दिसते, म्हणजेच राजमा दिसते. त्यावर नित्या म्हणते की तू इतकी मोठी रिस्क का घेतली आणि तू इथं का आली आहेस. त्यावेळेस राजमा म्हणते की पाहुणीने कुंडीबद्दल सर्व काही शालिनीला सांगितलं आहे आणि शालिनी आज रात्री ती कुंडी बदलणार आहे. त्यामुळे मी स्वतःच ती कुंडी माझ्याकडे घेण्यासाठी आले आहे. त्यावेळेस राजमाला नित्या म्हणते की अगं असं काही होतं तर तू मला सांगायचं होतंस ना, तू इतकी मोठी रिस्क का घेतली आणि तू असा तुझा जीव धोक्यात घालायला नको होता. शालिनीला तुझ्यावर संशय आला तर, असं म्हणून काळजीने नित्या राजमाला मिठी मारते. राजमा नित्याकडे कुंडी देते आणि लगेच रेस्ट हाऊसच्या दिशेने निघते. नित्या लगेच घराकडे जाऊ लागते. तर तितक्यात आदिराज तिला शोधण्यासाठी निघालेला असतो. नित्याला समोर पाहून तो तिला मिठी मारतो. इतक्या रात्री तुम्ही कुठं गेला होतात आणि इतक्या रात्री तुम्ही खोलीमध्ये नाही हे पाहून मी घाबरणार नाही का. बोला ना काहीतरी, कुठं गेला होतात तुम्ही, असं काळजी करून विचारू लागतो. त्यावर नित्या म्हणते की ही कुंडी महत्त्वाची होती ना. मग त्यावर आदिराज म्हणतो की पण ठीक आहे, एकट्याने जायची काही गरज होती का, मला उठवायचं होतं, मी आलो असतो तुमच्यासोबत, मी तुमच्यासोबत राहीन असं म्हणालो आहे ना तुम्हाला एकदा. एकतर आपल्यासोबत काय काय घडत आहे आणि त्यात तुम्ही असं एकट्याने बाहेर निघून गेल्या तर मग मला काही वाटणार नाही का, मग तुम्हाला काही झालं असतं तर, असं म्हणून तो शांत होतो. त्यावर नित्या म्हणते की हो रागव मला, अजून रागव, तू असं हक्काने मला रागवलेलं मला खूप छान वाटत आहे, हवं असं वाटत आहे. त्यावर आदिराज म्हणतो गप्प बसा तुम्ही. नित्या आदिराजला मिठी मारते. हे सर्व पाहुणी बघते. त्या आदिराजला म्हणते की मला असं वाटतं की मी तुझ्या मिठीमधून कधीच बाहेर येऊ नये. त्यावर आदिराज म्हणतो लग्नानंतर पहिल्यांदाच तुम्ही असं काही केलं आहे, त्याच्यामुळेच मी घाबरलो आहे. त्या म्हणते की पहिल्यांदा कुठं, मुंबईमध्ये सुद्धा आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा देखील हे मोरपीस साक्षीला होतं आणि हे मोरपीस तूच मला दिलेलं आहे, जराशी आठव आदिराज. आणि हे मोरपीस आपल्या प्रत्येक घटनेचं साक्षीदार आहे, आठव तू. पण त्यावेळेस आदिराज म्हणतो की नाही, मला काहीच आठवत नाहीये. पाहुणी त्यांचं हे सर्व बोलणं ऐकत असते. नित्या निराश होऊन तुळशीकडे बघते आणि नंतर आदिराजला म्हणते की उद्या मला एका ठिकाणी जायचं आहे, तू येशील ना माझ्याबरोबर. त्यावर आदिराज हो म्हणतो आणि झोपा आता असंही म्हणतो. इकडे सोमनाथ ती कुंडी घेऊन नाचत असतो. त्यावर तो शालिनीला म्हणतो की मॅडम साहेब याला म्हणतात शालिनी, तुम्ही खरंच हे करून दाखवलं. मग शालिनी म्हणते की जा आता त्या आश्रय बाबाला सांगावं की तो म्हणत होता ना की माझ्या ग्रहांची दिशा फिरली आहे, तर मी ग्रहांची दिशा माझ्या पद्धतीने फिरवली आहे, हे जाऊन सांगा त्याला. शालिनी म्हणते की ते नित्यालाही देखील म्हणावं की तिची आता ग्रहच आणि नियतीच मी बदलून टाकलेली आहे. इतक्यात शालिनीला पाहुणीचा फोन येतो आणि नित्याकडे अजूनही ती कुंडी आहे हे सांगतो. त्यावर शालिनी डचकते आणि म्हणते की त्या बाबाकडून आणलेली कुंडी तीच कुंडी आहे का त्याच्याकडे. आणि त्यावेळेस सोमनाथकडे बघते. रागाने सोमनाथच्या हातातील कुंडी घेते आणि खाली फेकून देते. त्यावर सोमनाथ म्हणतो की मॅडम साहेब तुम्ही या कुंडीसाठी इतका आटापिटा केला आणि हीच कुंडी आता फेकून दिली. त्यावर शालिनी म्हणते की नाही सोमा, ही कुंडी खरी नाही, खरी कुंडी तर नित्याच्या घरीच आहे अजून. मग त्यावर सोमा म्हणतो की मी आत्ताच जाऊन ती कुंडी घेऊन येतो. त्यावर शालिनी त्याला नाही म्हणते आणि आता आश्रयाने सांगितल्याप्रमाणे आता आपण शांत राहूया असं म्हणते. आता संधी शोधायची नाही तर संधीची वाट बघायची. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत की नित्या आणि आदिराज दोघेही मंदिरात गेलेले असतात. त्या ठिकाणी नित्याला 11 दिवे लावायचे असतात व ती आदिराजला म्हणते की हे दिवे आता आपल्याला मंदिरामध्ये लावायचे आहेत. आणि त्याच वेळेस एक आजी तिथून उठत असतात. उठताना त्या आजीच्या हातातून काहीतरी पडतं गाठोड्यातून आणि त्यावेळेस आदिराज त्या आजीला हाक मारतो की ए आजी, तुझ्या हातातून हे काहीतरी पडलं आहे. पण ती आजी न ऐकताच पुढे निघून जाते. आदिराज ती खाली पडलेली वस्तू घेतो आणि तो अल्बम असतो. त्या अल्बममध्ये भरपूर सारे फोटो असतात की जे जयदीप आणि गौरीचे असतात. त्यावेळेस तो विचार करतो की या ठिकाणी असाच एक फोटो नित्या मॅडमने मला दाखवला होता आणि हे तर खूप सारे फोटो आहेत. ती आजी तिथून चालत असताना नित्याचं लक्ष तिच्याकडे जातं. नित्या त्या आजीजवळ जाते आणि तिला थांबवते तर चक्क ती आम्मा असते. त्यावेळेस आम्मा नित्याला पाहून गौरी असं म्हणते आणि तिला मिठी मारते आणि विठ्ठला तुझा चमत्कार म्हणावा की काय म्हणावं असं म्हणते. तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.